तुम्ही कधी असे गाजराचे लाडू खाल्ले आहेत का? जी चवीला अप्रतिम, एकदा खाल्ल्यावर तुम्ही कधीच चव विसरणार नाहीत, असे बनतात. कसे करायचे? चला तर बघूया. तर काय करायचंय, गाजर घ्यायचे आहेत मस्त नाजूक-साजूक लाल रंगाचे. त्याची साल काढून घ्यायची. त्यानंतर त्याचे तुकडे करून चॉपरच्या सहाय्याने हे गाजर बारीक करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही किसून देखील घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. मी इथे चॉपरच्या सहाय्याने गाजर चॉप केलेत. त्यानंतर इथे मी घेतलंय ओलं नारळ. ते देखील चॉपरच्या सहाय्याने गाजराबरोबरच चॉप करून घेत आहे. ते देखील तुम्ही किसून घेऊ शकता. मस्त नरम असा गूळ घ्यायचा आहे. तो देखील सुरीच्या सहाय्याने चिरून घ्यायचा आहे. आता इथे दाखवलेलं सगळं साहित्य आपल्या रेसिपीला लागणार आहे. घेतलेल्या तुपापैकी अर्धं तूप कढईमध्ये घालायचं. तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये बेसन पीठ घालायचंय. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 2 मिनिटं बेसन पीठ भाजून घ्यायचं मंद आचेवर. त्यानंतर यामध्ये बारीक रवा घालायचा आहे. सगळं साहित्य मी कॅप्शनमध्ये लिहून देईल. तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आता हे छान सोनेरी रंगावर भाजलं गेलं की यामध्ये 1 कप गाजराचा आणि ओल्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि मस्त हे एकसारखं हलवत परतत राहायचं आहे. जोपर्यंत गाजराचं पाणी पूर्ण आटत नाही, याला छान तूप सुटत नाही तोपर्यंत. ही सगळी प्रोसेस जी आहे मंद आचेवरच करायची. जे तूप ठेवलं होतं ना, ते आता तूप थोडं-थोडं घालत राहायचंय आणि हे मिश्रण सारखं हलवत भाजून घ्यायचंय. तर 15 मिनिटानंतर या मिश्रणाने चांगलं तूप सोडलंय. मस्त असं मिश्रण भाजलं गेलंय. आता यामध्ये गूळ घालायचा आहे. 1 कप गूळ घेतलाय, पण थोडा कमीच घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता. गूळ नरम वापरायचा, चिक्कीचा वगैरे वापरायचा नाही. गूळ घातला की लगेच गॅस बंद करायचा. व्यवस्थित सगळं मिक्स करायचंय. त्यानंतर आवडीचा सुकामेवा, वेलची पूड आणि चिमूटभर मीठ यामध्ये घालायचंय. व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचंय थंड होण्यासाठी. थंड झालं की बस याचे लाडू तयार करून घ्यायचे. अगदी मोतीचूरच्या लाडूसारखं टेक्स्चर आलंय. दूध, खवा, पनीर किंवा मिल्क पावडर न वापरता अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये रवा आणि बेसन पीठ वापरून आपण हे लाडू केलेले आहेत. मस्त बाइंडिंग येते बेसन पीठ आणि रव्यामुळे आणि चवीला पण अप्रतिम हे लाडू तयार होतात. नक्की करून पहा रेसिपी. अगदी 7 ते 8 दिवस फ्रिजमध्ये हे लाडू टिकतात. रेसिपी नवीन वाटली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.